my name is Sarika Gopadekar. My friend name is Ruhi Sandeep Bajrekar. We are working on the Wipro project, Biodiversity and Sustainability. Under we are taking your interview. Ma'am, your name? My name is Sandhya Prasad Kadelkar. पंच मेंबर आहे ब्रह्मा करमळे वाळपे सत्ते गो. तुमचे वय? माझे 50 आहे. आम्ही तुम्हाला जेवणाच्या बाबतीत असे काही प्रश्न विचारणार आहोत. तुमच्या जेवणात प्रामुख्याने काय असतं? आम्ही मुळात आधी शाकाहारी आहोत तसं, त्याच्यामुळे आमचं सात्विक जेवण असतं. रोजचं जेवण आमचं सात्विक असतं. डाळ भात, पालेभाज्या, कडधान्य असतात, जी कोंब आलेली धान्य आपण म्हणतो, त्याच्यात भरपूर प्रोटीन्स असतात. जे थोडं खाल्लं तरी भरपूर फायबर्स मिळतात, प्रोटीन मिळतात. ते आम्ही रोजच्या वापरात उपयोग करतो. ते तुम्ही आता पालेभाज्या म्हटल्यात ना, तर तुम्ही परिसरात तुमच्या परिसरात करता? हो, आम्हाला जितक्या भाज्यापाला लागतात म्हणजे आम्हाला घरासाठी म्हणा आम्ही स्वतः पिकवतो थोड्याफार प्रमाणात, म्हणजे जे आम्हाला मिळतात रोजच्या पालेभाजी, लाल भाजी म्हणा, मुळा म्हणा, मेथी, पालक त्या पिकवतो. आणि बाकीची फळभाज्या सुद्धा आम्ही पिकवून आमच्यापुरतं आम्ही घराकडे हे सगळं करतो. रानभाज्या बी असतात? हो, रानभाज्या सुद्धा असतात. मुळात टायकुळा म्हणा, कुरडीची भाजी, जी आमच्या परसामध्ये आपणच दरवर्षी त्या त्या सीझनमध्ये बऱ्यापैकी मिळते, ते आम्ही खातो. आणि त्याच्यामध्ये ना फणसाच्या बिया घातल्या, आठवड्या म्हणतो त्याला आपण, त्या घालून डाळ घालून जर आपण भाजी केली तर बऱ्यापैकी भाजी होते छान. अगदी फोडणी घालायची पुरी आणि भाजी करून खायची. तुम्हाला असं वाटत नाही की आता तुम्ही टाळकुळा फणसाची भाजी म्हटलं त्याचा परिणाम कमी झाला आहे? तुमचे 20 वर्षापूर्वीचं आणि आताचं प्रमाण त्यांच्या भाज्यामध्ये खूप फरक आहे आतल्या जेवणामध्ये आणि आताच्या जेवणामध्ये. आधी लोक सगळी जी आपली शेतात जी पिकवते ती भाजीपाला किंवा घरगुती भाजीपाला आपल्या परसात म्हणा, कुळागरात केळी असतात, फणस असतात, किंवा आधी बिंबलं, करमलं, ही जी आपली कुळागरातली जी फळं आहे त्याच्यावरती आपण लोणचं म्हणा, घरगुती लोणचं करत होतं. करमलाचं, बिंबलाचं लोणचं करायचं, केळीची भाजी करायची, उकडून केळी अशी बरी भाजी होते ती सुद्धा. परत केळीची कापं करायची, बोंडीची भाजी ती सुद्धा छान लागते भाजी, केळीची असते बोंडी. अशा बऱ्याचशा आपल्या घरगुती भाज्या आपल्या कुळाघरात असतात, त्या आपण खात होतो बऱ्यापैकी. पण आताच्या जेवणामध्ये खूप फरक झालेला आहे. मुलांमध्ये आता काय झालं, फास्ट फूड खूप आवडायला लागलं आहे. आधी कंदमूळ करत होतो, खतखत करत होतो, पण ते शब्द जर आता मुलांना वापरले तर ती मुलं भाजी खात नाही. तेच जर मिक्स भाजी, बिया भाजी, व्हेज भाजी किंवा अशी पनीर भाजी वगैरे अशी जर नावं दिली त्याला तर मुलं बरी खातात. म्हणजे हा इतका फरक. भाजी तीच जर असेल पण नाव जर त्याला बदलून दिलं, आताच्या मॉडर्न याच्याप्रमाणे जर दिलं ना, तर मुलांमध्ये आवडीने खातात. म्हणजे मिक्स जरी भाजी असली पण नाव जर त्याला जर कंदमूळ दिलं किंवा खतखत दिलं तर ती खायची नाही. काय ते खतखत खाता आदलं, आता काय काय छान छान आलंय, पनीर आलं म्हणणारे, चीज आलंय, बटर आलंय, ते सगळं घालायला पाहिजे म्हणणार. पण खूप खातो, तऱ्हेचे खातो, पण ज्याच्यामध्ये काहीही मिळत नाही शरीराला उपयोग असं जीवनसत्व म्हणून काहीही मिळत नाही, ते आम्ही खातो. पण त्याच्यामधनं काही फायदा होत नाही, उलट लॉसच होतो शरीराला. मग वेगळ्या त्याच्याबद्दल टॅबलेट घ्यायची पडतात, प्रोटीनचं म्हणा, किंवा हिमोग्लोबिन कमी झाले म्हणून ती वेगळी गोळी घ्यायला पाहिजे. हा सगळा शरीरावर परिणाम होतो. म्हणजे हा सगळा खाण्यातूनच परिणाम होत असतो. म्हणून म्हणजे चांगलं खायचं, थोडं खायचं पण चांगलं खायचं, असं एक माझं हे. मला काय वाटते ते आता फास्ट फूड त्याचे मुले धावतात फास्ट फूडाच्या मागे, ते कशाला धावतात असतात? म्हणजे त्यांचं दिसायला ते सगळं चांगलं असतं. माझं एक बघण्यात आलं आहे की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चीज, बटर, डेकोरेशन जर चांगलं केलं ना की मुलं अट्रॅक्ट होतात, मग ते खायला शोधतात. आणि तऱ्हेचे सॉस घालायचे की वास यायला लागतो घमघमीत, त्या वासाने सुद्धा मुलं त्या बाजूला ओढली जातात. ते जर आपण त्या गोष्टी घराकडे सुद्धा करू शकतो त्यांना पाहिजे त्या आवडीच्या पद्धतीने, तसे मसाले वापरायचे. आपले घरगुती लवंग म्हण, आपल्या कुळाघरात लवंगाचं झाड आहे, मिऱ्या आहेत, जायफळ आहेत, तमालपत्रीचं पान आहे, ते सगळं जर आपण घातलं जेवणाखाणा तर बऱ्यापैकी स्वाद येऊ शकतो. इव्हन भात सुद्धा शिजवताना लिंबू पिळला, घरगुती आपल्या झाडाला लिंबू पिळायचा, रस त्याचा, बरं भात फडफडीत येतो. मग त्याच्यामध्ये तमालपत्र्याचं जर एक पान घातलं, तिखी म्हणतात, ते पान घातलं तर त्याला तिखटचा स्वाद येतो. त्याच्यामुळे सुद्धा भात म्हणजे बऱ्यापैकी जेवण जेवलं जातं. म्हणजे ही सगळ्या आयडिया वापरून आताच्या मला वाटतं पालकांनी ते तसे जिन्नस करायला पाहिजे, म्हणजे मुलं बऱ्यापैकी घराकडे खायला लागतील. असे एक माझा एक अनुभव त्याच्यामुळे. तुमच्या लहानपणी म्हणजे जर विचार केला तर असे काही पदार्थ होते का जे किंवा अशी काही धान्य होती का जी होती आणि आता मध्यंतरीच्या काळात ती जवळपास
नाहीच, कोण जास्त ते वापरतच नाही, म्हणजे जसं नाचणी म्हणा, असं काही हे होतं का की जे फूड कल्चर तेव्हाचं आणि मधल्या काळाचं, आत्ता परत मिलेट्सचं हे वगैरे आलं आहे, पण मध्यंतरीच्या काळात असं काही बदल तुम्हाला जाणवले का? खूप. आधी लोक आमच्या तिकडे जोंधळा नाचणे भरपूर वापरायचे आणि इवन हे कुळथाची उसळ सुद्धा जर कोंब काढून कुळीत खाल्ले बऱ्यापैकी त्याच्यामध्ये फायबर्स पण प्रोटीन्स भरपूर मिळतात. पण आता ते मधल्या काळामध्ये थोडेसे हे कडधान्य नाहीशी झालेली, म्हणजे नाचणं नव्हताच काय ते काळं पीठ खायचं काय ते असं वाटायचं मुलांना. पण आता जर परत अवेअरनेस वाढलेला आहे